गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी ज्योती मगर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी महिलांसाठी आणि मुलींसाठी खास माझा हातचा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यांना साडी घालायला आवडतंच आणि साडी आली म्हणजे ब्लाऊज आलं आणि ब्लाऊज म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे ब्लाऊज सगळ्यांनाच घालायला आवडतात. सेम ब्लाऊज घालून घालून कंटाळा येतो, म्हणून आपण काहीतरी नवीन 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 सर्च करत असतो. तर असेच काही मी सिलेक्टेड माझे ब्लाऊज कलेक्शन आहे, ज्याच्यात मी वेगवेगळे टाईपचे गळे आणि स्लीव्ज आहेत. तर चला मी तुम्हाला ते दाखवते. तुम्हाला आवडले तर तुम्ही पण नक्की असे स्टिच करून घ्या. तर सर्वात प्रथम पहिलं ब्लाऊज जे आहे माझं खूप 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 फेवरेट, तर ते आहे हे. तर यात तुम्हाला समजणार नाही, मी तुम्हाला फोटो टाकेन बाजूला. तर या टाईपचं डीप नेक आहे याचा आणि मध्ये असं छोटूसं मणी लावलेलं आहे आणि खाली आहे नॉड आणि आहे सिम्पल स्लीव्ज आणि त्याला लावली आहे लेस जी ब्लाऊजलाच होती. बस सिम्पल आहे, पण त्याचा नेक छान आहे. तुम्हाला मी फोटो लावते शेजारी, ते तुम्हाला दिसेल ते कसं दिसतं वेअर केल्यावर. तर चला नेक्स्ट बघूया. सेकंडवाला आहे हे, जे की माझं खूप फेवरेट आहे आणि याची स्लीव्ज आहे पफ स्लीव्ज आणि त्याला खाली लावली आहे अशी ब्रॉड अशी लेस आणि मला हे ब्लाऊज पण खूप आवडतं. याला अशी पाइपिंग केलेली आहे जी आहे गोल्डन कलरची आणि मागून आहे त्याचा नेक असा आहे, ज्याला मी वरती हुक आहे आणि पूर्ण डीप नेक आहे आणि खाली आहे एक नॉट. हा घातल्यावर खूप सुंदर दिसतो आणि माझा फेवरेट पण आहे. तर तुम्हाला याचा फोटो मी टाकते साईडला, तुम्हाला दिसत असेल तो कसा दिसतो वेअर केल्यावर. आणि हा पण माझा खूप फेवरेट वाला आहे. तिसरं ब्लाऊज आहे हे, जे की पूर्ण भरलेलं आहे आणि त्याची स्लीव्ज आहे एल्बो स्लीव्ज आणि त्याला मी असे स्लीव्जलाच डिझाईन करून घेतलेली आहे. तर हे वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतं आणि जास्त काही नाही केलं आहे, सिम्पल होतं. खूप भरलेलं होतं म्हणून जास्त काही केलं नाही. सिम्पल डीप नेक आहे त्याचा, मागणं 2 हुक लावलेत आणि बाकी काही नाही, सिम्पल आहे. आणि हे पण घातल्यावर खूप छान दिसतं आणि स्पेशली प्लेन साड्यावर तुम्ही असले ब्लाऊज घालू शकता. आहे फोर्थ ब्लाऊज, याची पण स्लीव्ज वेगळी आहे जरा. तर याला स्लीव्जला अशी डिझाईन केलेली आहे जी आहे काठाची आणि त्याला खाली मी असं ही डिझाईन करून घेतली आहे. तर हे असले ब्लाऊजवर जास्त काही केलं की छान नाही दिसत, म्हणून जरा सिम्पल ठेवलेले बरे असतात. त्याच्यामुळं जास्त काही नाही केलं आहे, फक्त एक स्लीव्जला डिझाईन आणि इथे खाली बस. बाकी मागून सेम प्लेन ठेवलं आहे, नॉट टाकली आहे, बस एवढंच. हे आहे माझं पुढचं ब्लाऊज. तर याचं पूर्ण सिम्पल ब्लाऊज आहे. याला फक्त एकच आहे याच्यात वेगळं, की ह्याची स्लीव्ज मी पूर्ण फुल घेतलेली आहे, त्याच्यामुळे हिची पूर्ण लांब अशी बाही आहे आणि बाकी काही नाही. हे साडीलाच याची डिझाईन होती म्हणून इथं थोडीशी असे टिकल्या किंवा डायमंड म्हणू शकतो ते आले. बाकी काही सिम्पल आहे. याचा मागचा नेक हा डीप ठेवला आहे मी आणि एक नॉट टाकली आहे सिम्पल अशी आणि पुढे आहे असा एक नेक. बाकी काही वेगळं केलं नाही आहे, पण हे असे सिम्पल ब्लाउजेस साडीवर फार छान दिसतात आणि एक रिच लुक येतो या असल्या ब्लाऊजने. तर तुम्ही पण असे फुल स्लीव्हचे ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा आणि मी शेजारी फोटो लावलाच आहे, तर तुम्हाला कळत असेल ते घातल्यावर कसं दिसतं ते. त्यानंतरचं हे ब्लाऊज आहे, ज्याला मागून मी एक नॉट टाकली आहे. पफ स्लीव्ज आहे, एकदम सिम्पल आहे, जे मागे खूप ट्रेंडमध्ये होता पफ स्लीव्ज, त्याच्यामुळे बस. बाकी काही वेगळं नाही आहे. पुढचा हुक लावले त्याला, दॅट्स इट. त्यानंतर आहे पारंपरिक खण जे म्हणतो आपण, ते खणाची आहे हे ब्लाऊज. तर मी हा खूप दिवसापासून मला स्टिच करून घ्यायचा होता म्हणून केला आणि याला इंडो वेस्टर्न टच यावा म्हणून त्यासाठी मी असं काहीतरी वेगळं स्लीव्जला हे करून घेतलं आहे आणि सिम्पल आहे. एक पुढून पण चौकोनी गळा आहे, सेम मागून पण तसाच आहे, बस एवढंच. हे आहे माझं लास्ट ब्लाऊज. तर याचं असं फुल म्हणजे पॅक आहे, बोटनेक म्हणू शकतो मागून याला आणि खालून एक नॉट टाकली आहे. त्यानंतर हा आहे पुढून हुक टाकलेत आणि छोटीशी फुगाबाई आहे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काही एवढंच नाही आहे, पण हे घातल्यावर खूप छान आणि क्यूट वाटतं. तर तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन कसं वाटलं आणि तुम्हाला कुठलं ब्लाऊज खूप जास्त आवडलं तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की असे ब्लाऊज स्टिच करून घ्या तुम्ही आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय, लव यू.